7:30 वाजलेत सकाळचे. गुड्डी आता चालली कपडे धुवायला. सावित्रा जाय ना तू जाते का? तर आता वाजलेत एक एकच नेऊन ठेवा. तुषार आणि गिरीश पण आता धुवायला गेला. यांना वाजले 8 उठायला. ते पुढंच गेलेत ना गुड्डी आणि 8 वाजता उठले आणि 8:30ला आता कपडे धुवायला गेले. आणि जिथून गुड्डी लवकरच गेलेत. हॅलो नमस्कार सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ. आजच्या सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आरोग्याचा आणि आनंदाचा जावो. तर मुलं आज गेलेली आहेत कपडे धुवायला आणि मी आता करते स्वयंपाक. तर वरण भात झालेला आहे आणि आता काल आहे ना सगळा सारवून काढला. अख्खा घर अख्खी पडवी सारवली. इकडं सारवून घेतला कारण काल परवाच्या दिवशी पोरांनी ना मस्तपैकी सगळी पडवी चोपून घेतली. चोपून काढली होती आणि त्याच्यामुळे सगळी धूळ कपड्यांवर बिछाण्यांवर धूळ झाली होती. तर आज सकाळीच पोरं धुवायला गेलेत. सगळे धुळीचे झाले होते बिछाणे. अजून पलंग बिलंग त्यांच्या आतमध्ये घेतले पण नाही. सगळे त्यातून पलंग बिलंग बाहेरच आहेत. त्यांना खूप थंडी पण लागत होती. इथंच झोपले होते 2 दिवस. बाहेर काढून ठेवला तिकडं सगळा पसारा बाहेर काढला होता. इकडं कोंबड्यांचं चाललाय गागाट. दुसरे लावलेत ना कपडे. टाक दोरी चांगली पुसली का? खाली लोळवू नको. टाक वरच्या वरच. सुकतील लगेच. मशीनला लावल्यावर लवकर सुकून जातात. तर पोरं आले कपडे धुवून. आता मशीनला लावून 2-2 3-3 मशीनला कशी तरी लावून आणि पटकन पिळून आणि सुकायला टाकतात. आता गुड्डी चालली जव्हारला. कपडे धुवून आले. आता जितू घेऊन जातोय जव्हार फाट्यापर्यंत आणि मग जितू परत येईल. लवकर ये ग पटपट. भाजी ठेवलेली आहे तर भाजी शिजते अजून. आता मुलं कपडे धुवून पण आलेले आहेत. बेडशीट चादरी मस्त वाळल्यात. आता मशीनला लावल्यामुळं पटकन सुकल्या. इकडच्या साईडला टाकलेत ब्लँकेट पण चांगली सुकली. आता थोड्या वेळाने ते लगेच काढून घ्यायला लागतील. जेवणं झालेत. आता भांडे काढून ठेवलेत घासायला. तर घासून घेते भांडे पण. आता मांदेलीची फ्राय करायला घेतलेली आहे. मांदेलीची भाजी करायची. मांदेली फ्राय करून घेऊ आपण पॅनवर. सगळे बेडशीट आणि ब्लँकेट चादरी सगळ्या धुवून मस्तपैकी घेतल्या आज. आणि आता सुकून आणि आता घड्या घालून ठेवायचे आहेत. अजून घड्या घालून ठेवल्या नाही. आता घड्या घालून ठेवू आपण. आपला स्वयंपाक झालेला आहे आता आणि जेवायला वाढलेला आहे. बोंबलाची भाजी, ओल्या बोंबलाची फ्राय केलेली आणि
ओल्या मांदेल्यांची भाजी फ्राय केलेली आणि ही थोडीशी ओली भाजी केली होती आणि असं आपलं जेवण. तर आता जेवून घेऊ, या जेवायला सगळे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आणि जे व्हिडिओ बघतात त्यांना धन्यवाद.